हिवाळ्यामध्ये तर आपण चेहऱ्याची एवढी काळजी घेतो, पण उन्हाळ्यामध्ये त्यातलं एकही प्रॉडक्ट आपण वापरत नाही आणि थोडीशी स्किनची काळजी घेत नाही. पण उन्हाळ्यातही जेवढी हिवाळ्यात महत्त्वाचं असतं त्याच्यापेक्षा जास्त मला वाटतं उन्हाळ्यातही महत्त्वाचं आहे. कारण उन्हाळ्यात पण खूप अशी ड्राय स्किन होते, पोल्युशन आणि उन्हामुळे जास्त चेहरा आपला खराब होतो. त्यामुळे 2 मिनटं का होईना आपण स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. तर सकाळी अंघोळ केलं की मी 2 मिनटाची पहिली आधी स्किन केअर करून घेते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन. आता ना एवढं उन्हाचं चालू झाला आहे, घरात जरी असलं ना खरं सनस्क्रीन खूप महत्त्वाची आहे. तर सकाळी मी सनस्क्रीन, बॉडी लोशन आणि लिप बाम लावते आणि ह्याला फक्त 2 मिनटं पण लागत नाही. तर जास्तीत जास्त 2 मिनटं पकडले तरी आपलं सनस्क्रीनने आरामशीर अशी घरच्या घरी स्किन केअर खूप छान होते. कारण आपण बाहेर एवढं फिरतो, घरात असलं तरी सारखं चालू असतं काही ना काही. आणि आता मुलांना सुट्ट्या लागतात स्कूलच्या, तर आपल्याला आपल्यासाठी वेळच भेटत नाही. तर सकाळी एवढे 2 मिनटं दिले की दिवसभर काही नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि आता उन्हाळ्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी तर भरपूर पिलं पाहिजेत. कारण आपल्या गृहिणीला कामाच्या लक्षात राहत नाही पाणी प्यायचं पण. त्यामुळं पाणी ही खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि खरंच चेहऱ्याची काळजी घेत जा. कारण फक्त हिवाळ्यात आपण ड्राय स्किन पडते त्याच्यामुळं घेत राहतो, पण उन्हाळा चालू झाला की आपण सगळं सोडून देतो. तर सनस्क्रीन, मॉइश्चरायझर खरंच खूप महत्त्वाचं आहे. मॉइश्चरायझर पण जेवढं सनस्क्रीन एवढंच महत्त्वाचं आहे, तर तेही लावत जा. त्यानंतर आता मी स्वयंपाक करायला घेतला होता दुपारी. आता मला करायचं आहे खारं वांगं, चपाती आणि भात. तर मी आता स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे. बाकीची कामं मी उन्हाळ्याची पटपट सकाळी करून घेते, पण आता मुलांची स्कूल दुपारी सुटते तर मी स्वयंपाक दुपारी करण्यासाठी ठेवलेला असतो. तर आता मी बाकीची कामं आवरल्यानंतर स्वयंपाकाला किचनमध्ये आले होते. तर आता मला पीठ मळून घेतलं आणि मला बनवायचं आहे जिरा राईस. तर जिरा राईससाठी तूप टाकते मी आणि जिरं, कोथिंबीर आणि मी ही तांदूळ आहेत ते बासमती आहेत तर धुत नाही. ह्याला असं छान परतून घ्यायचं आणि पाणी टाकून गॅस बंद करून घेते. आणि त्यानंतर मी हे 10 मिनटासाठी बाजूला ठेवते आणि त्यानंतर शिट्ट्या घेते. त्याच्यामुळे माझा राईस खरंच खूप छान होतो. पण तुमचं तांदूळ जास्त भात चिकट होत असेल तर तुम्ही असं ठेवू नका, त्याच्यामुळे जास्त चिकट होतं आणि हा मोकळा होतो. त्यामुळे मी थोडा वेळ भिजू देते आणि त्यानंतर शिट्ट्या घेते. आणि राईस खरंच आमच्या इथं आता उन्हाळ्यामुळं सगळ्यांना कोणत्याही भाजीत राईस आवडतो. फक्त भाजी बनवताना रस्त्याची भाजी बनावं लागते. तर काल मी काळ्या मसाल्याचा शेवगा केलताना एवढा सुंदर झालता. खाऱ्या वांग्याची रेसिपी मी आधी शेअर केली आहे, तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा. आणि आता मला बनायच्यात वांगे. तर मी भाजीला गेली होती तेव्हा गावरान मस्त असे वांगे आलेले होते, देठासकट तसेच होते. मला एवढे आवडले ना तर ती बनवायचे आहेत. तर आधी मी वांगी कट करून घेऊन त्याच्यामध्ये भरलं वांगं बनवणार आहे. खोबरं, लसूण, कोथिंबीरची मी आधी पेस्ट करून घेतली. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आणि मसाला टाकून वांगी अशी भरून घेतली होती. तर सगळ्यात आधी तर मी खोबऱ्याचं पेस्ट आधी परतून घेतली. त्याच्यानंतर जे भरलेली वांगी आहेत त्यात सोडून घेतली आणि छान असं गरम पाणी टाकलं. कारण गरम पाण्याने भाजीला चव राहते, कारण गार पाणी टाकलं की भाजीची चव जाते आणि तरीही जाते. तर हे मिठाचं वांगं आहे, थोडाच मी मसाला टाकला होता, काळा मसाला. त्याच्यानंतर आता 10 मिनटं शिजले की माझी वांग्याची भाजी तयार आहेत. आता मी बनवत होते चपात्या. तेवढ्यात आमच्या गुड्डूच्या स्कूलची सुटायची वेळ झाली तर त्याला आणायला जावं लागतं. आणि मी ना सगळीकडे असे 2-2 झाडं लावून ठेवले आहेत. तर हे आहेत आमच्या स्टँडवरचे झाडं चप्पलच्या. तर अशा सगळ्याकडे झाडंच दिसतील तुम्हाला. त्याच्यानंतर खरं चप्पलच्या स्टँडवर मला वाटतं दुसरीकडे ठेवण्यापेक्षा जास्त झाडे चांगले आले. त्या दुसऱ्या स्टँडवरची पण असे आहेत, त्याच्यानंतर खाली पण असे आहेत. आणि या गुलाबाला एवढी फुलं येतात, एकाच गुलाबाच्या झाडाला खरंच खूप फुलं आलेले असतात. आणि माझं हे छोटंसं गार्डन, तर सगळीकडे असेच झाडं लावले आहेत. त्यानंतर गुड्डूला घेऊन आले आणि थोड्या वेळ मुलांसोबत गप्पा स्कूलमध्ये काय केलं. त्यानंतर ही वरची उन्हाळ्याची झाडं आणि छान असे झाडं आता फुटली आहेत. तर आता आम्हाला जेवण करायचं होतं आणि आता जेवायला एवढं स्वयंपाक दुपारी खूप भारी वाटतं. आणि काकडी आता उन्हाळ्यामुळे थोडंसं फळं पण आपल्यात ॲड झाली पाहिजेत. कलिंगड ते जे सिजनेबल फळं आहेत ते, आणि ही कैरीचं गावावरून आणलेलं लोणचं अजून खूप राहिलं आहे. आता उन्हाळ्यात गेले की परत बनवायचं. बरोबर 1 वर्षभर मला जातं. आणि आता मी भाजीपाला घेऊन आले होते, तो लावून घ्यायचा आहे. तर आधी सगळ्या भाज्या वेगळ्या केल्या. उन्हाळ्यात भाजीपाला तर खूप विकायला येत आहे, पण रेट डबल झाले आहेत. पण सगळ्या भाज्या आता भेटतात आणि सिजनेबल भाज्या खरंच खाल्लेल्या खूप चांगल्या असतात. तर मी आता कारलंही आणलं आहे, मला कारलं करायचे होते. आणि आमच्या झाडाला आता फुलं जास्त येत नाहीत म्हणून मी फुलं ही अशी भाजी मंडईमधूनच घेऊन येते. तर असं भाजी ठेवली तर आता आपल्याला 8 दिवस टेन्शन राहत नाही. आता मला डबा तर बनवावं लागत नाही, पण दुपारीच भाजी बनवावं लागते. त्याच्यासाठी असं काहीतरी असलं की पटकन करता येतं. आणि आमच्या जवळ भाजीची मंडई नाही, लांब जावं लागतं भाजी आणण्यासाठी. म्हणून मी सगळे आणून अशाच एकत्र ठेवलेले असते. त्याच्याबरोबर काकडी, बीट असंही आणलेलं असतं, म्हणजे थोडं थोडं आपण काम करताना खायचं आपल्या पण लक्षात येतं. आपण दिवसभर सगळ्यांची काळजी घेतो पण आपल्याला नेहमी विसरतो. तर असं आपलंही काम चालू असतं आणि काय आणलेलं असलं तर घरात असलं तर आपण खातो. त्यामुळे भाजीला गेल्यानंतर हे बीट, काकडी हे न विसरता घेऊन यायचं असतं. आणि आता माझ्या सगळ्या भाज्या झाल्यानंतर मी आता फ्रीजमध्ये लावून घेत आहे. तर फ्रीज सगळं सेट झालं. आणि हे जे फ्लावर आहे ना,
मी ज्यावेळेस आता भिजायला गेले होते तुकाराम महाराजाचे तर तिथून घेऊन आले होते आणि एवढे छान आहेत ना, मला तर खूप आवडले. तर ते असे लावून घेतले आणि हा वॉलपेपर लावल्यामुळे किचनचे मला हा कोपरा खरंच खूप आवडायला लागला आहे. खूप छान दिसतंय वॉलपेपर. तुम्ही हे नक्की मागून लावा. आणि आत्ता आणला होता यांनी किराणा, तर तो लावून घ्यायचा. आणि एवढे नारळ आणले आहेत, मला पण कळा नाही कशासाठी आणले आहेत. पाडवा आहे म्हणून मग बोलले आणले आहेत. आणि थोडाच मी आता किराणा घेऊन येत आहे, म्हणजे पटकन लावताही येतो. एकदम आणला की भरायलाही खूप वेळ जातो. माझ्याकडे परत शिल्लक होता, त्यामुळे हेच डीमार्टला गेले होते आणि त्यांनी असा किराणाही घेऊन आले होते. तर मला आता हे भरून ठेवायचा होता. भाज्या लावून घेतल्या. असं जर झालं की आठवडाभर आपल्याला हे रिलॅक्स राहतो आणि थोडं पटकन कामही आवरतं. तर तुम्ही तुमची अशी छान स्किनची काळजी घेत जा आणि सगळ्या सवयी आपल्याला उन्हाळ्यामध्येही फॉलो करायचे आहे, जसे आपण हिवाळ्यात करतो. आणि चला, आजसाठी एवढंच. आवडल्यात नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.